देव दगडाचा बोलेल तो कैचा, कोणे काळी वाचा फुटेल त्यासे. नामा म्हणे देव देही दाखविला, उपकार केला खेचराने. तर देवाचे रूप कोणते पाहिले? रूप पाहता लोचने, सुख झाले ओ साजने. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. ते निर्गुण परमात्म्याचे स्वरूप डोळ्याने पाहिले. सगुण स्वरूप पाहिल्याचा अनुभव. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी. तेव्हा सद्गुरूच विठ्ठल होय, जो विवेकरूपी विटेवर स्वपद तत्पद यांचे ऐक्य करून उभा राहिला आहे. असा हा विठ्ठल होय. सुख जर झाले नाही तर दर्शन कसे झाले? सुख एक एके ठाई, बहुपायी संतांच्या. मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळा. आत्यंतिक क्षेम आपणास प्राप्त करून घ्यायचे आहे व असे क्षेम देणारी एकच वस्तू जगात आहे. ती वस्तू म्हणजे आत्मा. आमची सोय ही बिघडली आहे की शाश्वत सुख नाशिवंतात पाहतो. त्या आत्म्यात क्षेम आहे. तो आत्मा सर्व देहाच्या ठिकाणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, निवृत्तीत अविनाशी आत्मा आहे. व्यापक हा नारायण, ऐसे गरजती पुराण. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, याविन चावटी करू नका. करू नका काही संतसंग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. तर बाकीचा सर्व परमार्थ चावटीचा आहे. तहान लागेल तेव्हा रांजणात तांब्या घालून पाणी पिण्याकरिता रांजणाचे ज्ञान झाले पाहिजे. त्रिविध तापांचे दुःख अधिभूत अधिदैविक अध्यात्म हे जीवाला होत आहे. यासाठी सुखाची अपेक्षा आहे. ते सुख आत्म्यात आहे, म्हणून त्या आत्म्याच्या ज्ञानाची अपेक्षा लागली आहे आणि हे ज्ञान संतांजवळ आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सुख एक एके ठाई, बहुपायी संतांच्या. सुख देवाजवळ नाही तर संतांजवळ आहे. म्हणून केला वास, नाही नाश या ठाया. घरात द्रव्याचे हंडे आहेत, पण कवडीसाठी बाहेर हिंडले, ते सुख घरात आहे. तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी.